वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यातर्फे आयोजित विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर स्मिता मिलिंद या लेखिका आहेत आणि त्यांची या सोहळ्यामध्ये विश्वविक्रमामध्ये 2 पुस्तकं पब्लिश होणार आहेत. दोन्ही पुस्तकांचे विषय वेगळे आहेत. पाटीवरच्या रेघोट्या हा त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि रुधिर तृष्णा हे त्यांचं कथासंग्रह आहे. याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. स्मिता, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार. तू लहानपणापासून लिहितेस असं मला हो, सांगण्यात हो, आलं. हो, हो, आणि म्हणजे लहानपणापासून लिहित आतापर्यंत तुझा हा प्रवास झाला. हो, हो. तर लहानपणी लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि लिहिण्याचं कसं सुचतं तुला? मला हां. त्याबद्दल सांगायची. ॲक्चुअली वाचनाची खूप आवड लहानपणापासून आणि आई-वडिलांनी ना दिसेल तो कागद वाचायला शिकवला. अरे वाह! म्हणजे आमच्या लहानपणी दुकानाच्या पाट्यांच्या नावाखाली ॲड्रेस असायचा. हो. तो सुद्धा वाचायला लावायचे किंवा मग पुडीमध्ये बांधून आलेला असेल ना, तो पेपर सोडलेला तो पण पेपर वाचायला लावायची आई. आणि वडील हं. स्वतः लिहायचे खूप. आणि मग एकदा मी साधारण 6वी-7वी मध्ये असेल, कुठेतरी कार्यक्रम होता आणि तिथं मी एक पोवाडा ऐकला होता. बरं, शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे यांच्यावरचा. बरं. आणि मग तो ऐकून घरी आल्यावर असं वाटलं आपण काहीतरी लिहावं आणि मग ते काहीतरी मोडकं-तोडकं लिहिलं. ते वडिलांना दाखवलं. ते हं. त्यांनी म्हणजे आता मुलगी म्हणून मला तेव्हा असं प्रोत्साहन. वाटलं, की हो. ते कौतुक केलं. कौतुक केलं आणि मग असंच लिहित-लिहित गेले. कमाल. लहानपणी 6वीत असताना म्हणजे 10-12 वर्षांची हां, हां. असल्यापासून तू लिहित आहेस. हं. तर तुझ्या लेखनाबद्दल काय प्रतिक्रिया असतात इतरांच्या? म्हणजे कोणी जर तुझा लेख वाचला तर ते तुला काय प्रतिक्रिया देतात? आवडतो त्यांना. म्हणजे सांगतात, की छान आहे म्हणून. हो. शब्द आवडतात माझे. म्हणजे मला बरं. अशा बऱ्याचदा प्रतिक्रिया येतात, "अरे, तुझ्यामुळे नवीन शब्द कळाला." अर्थात तो मी तयार केलेला नसतो. पण तो मे बी त्यांनी ऐकलेला नसतो. मग त्याचा बरं. अर्थ विचारतात आणि आवडतं त्यांना एकूणच, की "छान लिहितेस" म्हणून. एक बैठक आहे, असं कौतुक करतात. नक्कीच. वडिलांकडून वारसा मिळाला आहे. त्यातून लहानपणापासून लिखाणाची सवय लागल्यामुळे आता तुझे शब्द असतील किंवा लिखाणाची एक पद्धत असेल, अशी छान फाईन ट्यून म्हणतो ना आपण, तसं काम तुझं झालं असणार आहे. पुस्तकं 2 छापायची असं तू आधीच ठरवलं होतंस? कारण अ, म्हणजे हे कशी ही प्रोसेस सांगशील? हां. पुस्तक माझं कधी छापेन असं वाटलंच नव्हतं मला. बरं. इनफॅक्ट नाही कशाला छापायचं एवढं काही मी भारी लिहीत नाही असं होतं. अरे! आणि मग Facebookवर वर्षाची मैत्री झाली, ओळख झाली. मग ती हो, घट्ट मैत्री झाली आणि मग तिने कन्विन्स केलं, की आम्ही आता इथून मागे पण बरेच प्रकाशनाचे कार्यक्रम केले. हो. तर ती म्हणली यावेळी मी नाही आपलं दर्शकांना सांगेन, ती वेल्वेज कविशा टीमची एक सदस्य आहे. त्यामुळे त्यांचे आधी बरेच प्रकाशन सोहळे झालेले आहेत. सो ते आम्ही इतरांचे केले होते. ओके. मग हां, हां. वर्षाने यावेळी इन्सिस्ट केलं, की नाही आता आपल्या टीम मेंबरचे पण आपण करूयात. मग जरा असं आमचं असं, की चेष्टे-चेष्टेत "तू काहीही मला सांगू नकोस." एकतर मी कविता लिहिते, कथा लिहिणं मला जरा अवघड वाटतं. बरं. ललित लेख लिहिते, प्रवास वर्णनं लिहिते. पण कथा लिहिणं नाही म्हणली, "मला तुझं पाहिजेच आहे." तिने टाईम लिमिट दिला मला, हो. की तू कथा तुझ्या देच म्हणून. मग दिल्या. ते झालं, ते होतंय तोपर्यंत मला म्हणली, "आता तुझ्या कविता पण दे." कारण कविता तुझ्या जास्त छान असतात. क्या बात! म्हणजे तिने मला असं दोन्ही घेतलं तिने, पण हो. फार तिच्या मनाने माझ्याकडून तिने करून घेतलं. वर्षा ठुकरूल या वेल्वेट कविशा पब्लिकेशनच्या ज्या आयोजिका किंवा संपादिका आहेत. लेखिका ते संपादिका असा त्यांचा मोठा हो, 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 कॅनव्हास मोठा आहे असं म्हणूया. आणि तिनी अशी मोळी बांधली, अशी हो. नवीन-नवीन छान लेखक आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. मराठीत लेखन होत नाही, मराठीत वाचक नाहीत. ह्या ओरडा जिथे आहे, ह्या सामाजिक परिस्थितीमध्ये आज 50 पुस्तकं एका स्टेजवर जी प्रकाशित होतील, त्यातल्या 2 पुस्तकांची लेखिका स्मिता मिलिंद. स्मिताला पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे, की लेखनामुळे कुठलंही एक प्रोफेशन असेल, त्याच्यापासून आपण काहीतरी घेत असतो. तर तुला लेखनामुळे तुला काय मिळालं? एक तर समाधान क्या बात! आणि एफ-बीवर लिहिल्यामुळं म्हणजे लेखनामुळं समाधान मिळालं, हं, वाचक छान मिळाले, हे हं. सगळं आहे. पण एफ-बीवर लिहिल्यामुळे मला वर्षासारखी मैत्रीण मिळाली. क्या हे बात! हे माझ्यासाठी फार मोठी गिफ्ट आहे. क्या बात! एक सच्ची, प्रामाणिक.
म्हणजे ती कोणालाही लुबाडणार नाही आणि तिचं कसं आहे, मी बाहेर पाहिलं की मी पुढे जाणार दुसऱ्यावर पाय टाकून, असं जी वृत्ती आहे तशी तिची नाही. मी दुसऱ्याच्या हाताला घेऊन त्याला पण माझ्याबरोबर नेणार. असं ते म्हणजे ते फार मोठं स्किल आहे तिचं. फार कौतुक आहे स्किल तिचं. आहे, मनाचा मोठेपणा आहे मोठेपणा आहे. आणि तिचे इंटेन्शन्स चांगले असले की हं. पुरी कायनात जुड जाती है, तसा हा हां, आज हां. विश्वविक्रम आपण हां. करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही दोघी इथे बसलेलो आहोत. तुला अ, लेखन तू करतेस आणि वाचन खूप करतेस असं तू मगाशी म्हणाले. मग तुला वाचायला काय आवडतं? मला वाचायला कादंबऱ्या आवडतात. म्हणजे दीर्घ. कथा हां, दीर्घ अशा मोठ्या-मोठ्या कादंबऱ्या वाचायला आणि ते पण एक तर सत्यघटना आवडतात हं. किंवा मग सस्पेन्स असेल, थ्रिलर हं. असेल, असं आवडतं. म्हणजे असे फार रडक्या प्रेमकथा वगैरे माहीत नाही मला, नाही आवडत. हं. वास्तववादी आणि रंजक ह्या प्रकारांमध्ये तुझ्या कवितांबद्दल मी विचारतेय. कथांचं पण हां, बोलू हां. आपण, पण कवितांमध्ये वास्तववादी कविता असतात का तुझ्या रंजक फॅन्टसीकडच्या असतात? नाही, वास्तववादी. वास्तववादी कविता वास्तववादी. असतात. म्हणजे कुठेतरी आजूबाजूला कुठली घटना घडली, अ, कुठल्या याचा एखाद्या प्रसंगाचा परिणाम अगदी जाणवला आपल्यावर. कधी-कधी होतो ना एकदम असा धक्का बसणं किंवा आश्चर्य वाटणं. बरं. हां. मग ते कवितेतनं उतरतं. एखादी इव्हन घटना घडलीच पाहिजे असं काही नाही. एखादी कादंबरी वाचली, की पण सुचतं. अरे वाह! हां, रंजकतेपेक्षा वास्तववादी लिखाण वास्तववादी. तिला हां, हां, जास्त हां. आवडतं. प्रत्येक लेखकाचा पोत असतो ना एक, तर मला आज खूप मस्त वाटतंय असं छान तुझा हा प्रवास ऐकून आणि कदाचित वर्षामुळे आपली आज येस, येस. घडली हो, असं हो, हो, म्हणूया हो, हो. आणि या विश्वविक्रमात तुला सहभागी व्हायला मिळतंय आणि तू ह्या टीमची पण एक सदस्य आहे. त्याबद्दल थोडं सांगशील की विश्वविक्रमामध्ये तुझे हो, हो, पुस्तकं हो. प्रकाशित होतील? हो. जेव्हा वर्षाने सुरुवातीला सांगितलं, की "अगं आपल्याला विश्वविक्रम करायचा आहे." हं. आणि तेव्हा मी म्हटलं, असं?" म्हणजे मला प्रचंड आश्चर्य वाटलं आणि हे जसं आम्ही पुढं म्हणजे जेव्हा ते कल्पना मांडली, तेव्हाच जाणवत होतं, की हे मोठं आहे. हं. पण प्रत्यक्ष जेव्हा उतरलो त्याच्यात, तेव्हा जाणवलं, की हे प्रचंड मोठं आहे. म्हणजे खरंय. तिने ते शिवधनुष्य कसं पेललं तिला माहिती. एका वेळी अनेक गोष्टींना तोंड देत. प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक दिवशी एक नवीन काहीतरी घटना वेगळ्याच रूपाने हो, समोर हो. ठाकायची. मग त्याच्यावरच्या त्या समस्येला परत उत्तरं शोधायची. बऱ्याच बऱ्याच वेगवेगळे पदर आहेत या गोष्टीला. अ, खरंय. फार मोठा अनुभव नाहीये, पाठीवर हात नाहीये कोणाचा. अशा परिस्थितीमध्ये वर्षाचं म्हणजे त्याबाबत कौतुकच कौतुक आहे. अगदी, अगदी. म्हणजे मी टोटली आय कॅन रिलेट. मी तर म्हणेन घरातलं लग्न करणं सुद्धा या गोष्टीपेक्षा सोपं आहे. त्याच्या लग्नाचा आपल्याकडे एक फॉर्मॅट असतो ना गं. हां. आता म्हणजे हं. मला पण इथे बसून थोडीशी एक्साइटमेंट म्हणा किंवा अशी जाणवती आहे, जशी तुझ्याकडून मला हं, हं. जाणवतीये, की एक्साइटेड आहोत आम्ही सगळे, की विश्वविक्रमामध्ये पुस्तक हो, प्रकाशित हो, होतं हो. आहे. आणि इंडिव्हिज्युअली कोणाला हे करता पण आलं नसतं. हे अगदीच. तिने मोट बांधली म्हणून ते जाणवलं. म्हणजे 50 लोकांचं हं. कन्सर्न घ्यायचं. हो. त्यानंतर टीम मेंबर, नंतर हे बाकीचे टेक्निशियन्स व्हॉटएव्हर जे कोणी आहेत जमवले त्या आहेत सगळे. सगळ्यांचं आणि खरंय. ह्यांची सगळं ते एकत्र करून मग पुढे जायचं. पब्लिकेशन आणि विश्वविक्रमाबद्दल बोलतो आहोत, पण एक छोटंसं माझ्या मनामध्ये एक कुतूहल आहे. तू कवितांबद्दल म्हणालीस, की वास्तववादी आहेत. पण कथासंग्रह तुझा सॉरी, पण तुझा कथासंग्रह वाचकांनी का वाचावा? कथांमध्ये आहे ना माझ्या हं. एक तर आध्यात्मिक पण आहेत. अरे वाह! स्त्रियांना प्रेरणादायी म्हणजे कोविडच्या काळात त्यातली एक कथा आहे, हं, धाडस नावाची. तर हं. कोविडच्या काळामध्ये तिनी सत्य घटनाच आहेत सगळ्या. एखाद दुसरीच मला वाटतं काल्पनिक आहे. बरं. पण बाकी सत्य घटना आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत डगमगून न जाता आपण संकटावर मात करू शकतो. म्हणजे कमाल. ती तेव्हाची कोविडची परिस्थिती तर म्हणजे हो, आपल्याला हो. कोणाला अगदीच. सांगायची गरज नाही की काय होती ते. पण त्याच्यातनं सुद्धा तिने मार्ग काढला. हो. हां, ती पण जवळची मैत्रीण. म्हणजे ह्या शक्यतो अशाच आहेत. कथा त्यातल्या वाचत गेलं, की असंही होऊ शकतं. निरीक्षणातून, हां, वास्तवादातून. हां. इव्हन मी असं काही-काहींना विचारून सुद्धा, की "मी याच्यावर लिहू का?" अरे वाह! असं करूनही लिहिलेलं आहे. एक कथा आहे, की तिने तिच्या मुलापासून मुलाचा सुनेचा डिव्होर्स घडवून आणला. मुलगा त्रास देतो म्हणून. त्या मुलाला हाकलून दिलं. सुनेला मुलगी मानलं. तिचं दुसरं लग्न लावून दिलं. ही कमाल. सत्य घटना आणि ती बाई कोण? तर आमच्या शाळेतल्या त्या पिऊन आहेत. मस्त. म्हणजे एवढ्या असंही नाही उच्च शिक्षित आहेत, असंही काही नाहीये.
असंही काही अशा पण अशा बऱ्याच कथा आहेत त्या. समाजामध्ये अशी हा. वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात आणि हम्म. तू हे छान टिपतीयस. आपण एक विजनरी म्हणतो की ह्याच्यातूनही एक छान गोष्ट किंवा त्या लोकांबरोबर संवाद साधून त्याशिवाय तर तुला ही गोष्ट कळली हो पण हो नसती हो नाही. हो. ते लेखकाची ही पण एक बाजू आज आपल्याला कळली की नुसतंच लेखन म्हणजे एका ठिकाणी बसून असं नाहीये, तर सर्व समाजाशी कनेक्ट होत अशा मैत्रिणी जमवत हा. असा छान स्मिताचा प्रवास सुरू आहे. स्मिता मिलिंद, तुला आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. आणि या विश्वविक्रमामध्ये तू भाग घेतेयस त्याबद्दल तुझं खूप कौतुक. धन्यवाद. मी सीमंतिनी सतीश राऊत. स्मितासाठी मी इथे आली आहे. विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा आहे ज्याची मी साक्षीदार आहे. त्याचा मला खूप आनंद होतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होतोय ज्यामध्ये स्मिताचं 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत. खूप कौतुक वाटतंय तिचं. पहिल्यापासून तिचा अभिमान आहेच आहे. यामुळे अभिमान अजून वाढलाय आणि खूपच गर्दी आहे. खूप लोक आले. खूप छान पद्धतीनं सोहळा होतोय हा. माझं नाव अभिजित मोड. स्मिता सुर्जेचा सख्खा भाऊच होता आणि तिचं प्रथमच खूप वर्ष ती ऍक्च्युली पुस्तकं आणि छोट्या कविता लिहित असते. पण पहिल्यांदाच ते एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती आणि एवढ्या मोठ्या प्रचंड काय म्हणतात संख्येने एकदमच एवढी पुस्तकं प्रकाशित करतात. ते पण एक विश्वविक्रम आहे आणि या सोहळ्याचा म्हणजे मला प्रत्यक्ष दर्शी असा सहभाग घेता येतो याच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे. तिला शुभेच्छा. माझं नाव रुपाली नंदकिशोर चिकणे. मी या कार्यक्रमामध्ये विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशनाच्या वेलवेट पब्लिकेशनच्या कार्यक्रमाला आले. माझी भाची स्मिता मिलिंद या नावाने लेखन करत असते. लहानपणापासूनच तिची या बाबतीतली गती आम्हाला दिसून आलेली आहे आणि तिचं शब्द सामर्थ्य, तिची एकंदर कल्पनेची झेप आम्ही लहानपणापासूनच पाहिली आहे आणि ते आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. एक आईच्या नात्यानेच आम्ही तिला आतापर्यंत धरलेला आहे. त्यामुळे हा कौतुक सोहळा आम्हाला बघायला अतिशय आनंद होत आहे. कार्यक्रमाचं स्वरूपही अतिशय भव्य दिव्य आहे. स्वागतही अतिशय उत्तम झालेलं आहे. धन्यवाद. मी स्मिताला पहिल्यापासून वाचण्यात खूप आवड आहे आणि जेव्हा मला पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांनी माझी इच्छा व्यक्त केली की मला पुस्तकं खूप आवडतं. आम्ही जेव्हा जेव्हा नवीन नवीन घरी गेलो तेव्हा माझं एकच काम असायचं, लायब्ररी शोधायची आणि तिला पुस्तक आणून द्यायचं. आणि आजचा हा कार्यक्रम तुमच्या वेलवेट ग्रुपचे खूप खूप आभार, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सगळ्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा. मी अर्चना बाजीराव नलावडे, निवृत्त मुख्याध्यापिका, ज्ञानदा प्रशाला. स्मिता ही आमची भाची आणि या ज्या आता जो विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा आहे त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. त्याचा आम्हाला जास्त अभिमान आहे. स्मिता मुळातच म्हणजे तिचा पिंडच लेखिकेचा आहे आणि ओघवती भाषा आणि त्याच्यात हा जो 50 पुस्तक प्रकाशनाचा जो सोहळा आहे हा खरंच जागतिक आहे. आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. आणि ही जी पुस्तकं आहेत त्याच्यात निर्णया विषयांचं जे विवेचन झालेलं आहे त्या विवेचनातून नक्कीच या सगळ्यांना मार्गदर्शन घेऊन वाचक त्याचा आनंद घेतील अशी अपेक्षा. स्मिताला परत एकदा शुभेच्छा. सुमित शिवले, स्मिता शिवलेचा लहान मुलगा. माझ्या आईला पहिल्यापासूनच वाचनाचं, कवितेचं तिला खूप हे आहे. तर पहिल्यापासूनच त्याच्यात आहे करती वगैरे सगळं. ती पहिल्यांदा असं सारखं किंवा एवढ्या मोठ्या ह्याच्यात आले तर खूप चांगलं वाटतंय मला पण. आईला काही शुभेच्छा देशील? आईला शुभेच्छा.